विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे, शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांची मला मनापासून माफी मागावयाची आहे. खूप दिवसापासून काही वैयक्तिक कारणामुळे मी या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. त्याबद्दल आपण समजून घ्याल ही अपेक्षा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहेत, कधी संपणार आहेत, याच्या संदर्भातलं महत्त्वाचं नोटिफिकेशन समजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात, विद्यापीठाने त्यासाठी महत्त्वाच्या सूचना कोणकोणत्या दिलेल्या आहेत, ते आज सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण हा व्हिडिओ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत कृपया पाठवा. या वर्षीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातलं परिपत्रक विद्यापीठाने 1 जुलै 2026 रोजी प्रकाशित केलेलं आहे. या परिपत्रकानुसार आपण स्क्रीनवर पाहताय, की ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत ही विद्यापीठाने दिनांक 1 जुलै 2026 ते दिनांक 31 जुलै 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ठेवलेली आहे. त्यामुळे यावर्षी आपण सध्या बी-एड सेवांतर्गत आणि बी-एड विशेष या 2 शिक्षणक्रमाव्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जवळपास 100 अभ्यासक्रम असतील. त्या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये यू-जी कोर्सेस आहेत, ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएशन कोर्स म्हणतो. पी-जी कोर्सेस आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. याची सविस्तर माहिती तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस या टॅबमध्ये तुम्ही एंटर केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. आता आपल्याला प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागणार आहे, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ycmu.digitaluniversity.ac या वेबसाईटवर ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्ट्स शैक्षणिक सत्र जुलै 2026 हा टॅब जो दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका अर्थात प्रॉस्पेक्ट दिलेली आहे. ती तुम्ही पूर्ण वाचूनच आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. आता या कालावधीमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन शुल्कसुद्धा ऑनलाईन पद्धतीनंच भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही याच्या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर विद्यापीठानं हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. या ठिकाणी विद्यापीठाचे हेल्पलाईन नंबर्स आहेत, मोबाईल नंबर्स आहेत. यासाठी तुम्ही सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत विद्यापीठाच्या संबंधित विभागाला फोन करू शकता. आता आपण यासाठी कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत, कोणकोणत्या सूचनांचं तुम्ही पालन करणं आहे ते समजून घेऊयात. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाने 30 जून 2026 रोजी एक महत्त्वाचं सूचनापत्रक प्रसारित केलेलं आहे. आता यातल्या महत्त्वाच्या सूचना आपण समजून घेऊया, की ज्या मी तुम्हाला पूर्वीच्या सूचनेमध्ये सांगितलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा वेगळ्या सूचना मी आता तुम्हाला या ठिकाणी समजावून देतोय. यामध्ये क्रमांक 3 ची जी सूचना आहे, ती आहे विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या होम पेजवर एल-एस-सी म्हणजे लर्निंग स्टडी सेंटर्स ज्याला आपण अभ्यास केंद्र म्हणतो. या टॅबखाली आपणास शिक्षणक्रमनिहाय अभ्यास केंद्रांची यादी उपलब्ध आहे. आपणास जवळचे किंवा सोयीस्कर असलेल्या ज्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या अभ्यास केंद्राचा पत्ता व संकेतांक तुम्ही इथून लिहून ठेवू शकता. एक लक्षात घ्या, की मुक्त विद्यापीठाच्या कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही प्रत्येकानं त्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि माहिती पुस्तिका वाचल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला त्या अभ्यासक्रमाची ए टू झेड सर्व माहिती मिळते. त्याची प्रवेश पात्रता, त्याचे विषय कोणकोणते असणार आहेत, त्यासाठी प्रात्यक्षिकं कुठली असणार आहेत, त्यासाठीच्या परीक्षा कशा स्वरूपाच्या असणार आहेत, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण त्याचे निकष काय असतात, अशी इत्थंभूत माहिती तुम्हाला माहिती पुस्तिकेमध्ये मिळत असते आणि त्यानंतर तुमच्या मनातला जो प्रश्न असतो, की आम्ही अभ्यास केंद्र कुठलं निवडायचं? तर त्यासाठीची यादीसुद्धा याच संकेतस्थळावर एल-एस-सी या टॅबमध्ये उपलब्ध आहे. ती तुम्ही पाहणं गरजेचं आहे, ज्याची की माहिती मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला प्रवेश घेत असताना नंबर 4च्या सूचनेनुसार यू-जी-सी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्याने ए-बी-सी आय-डी, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स आणि नंतर डी-ई-बी आय-डी तयार करणे अनिवार्य आहे. प्रवेश घेताना तुम्हाला या दोन्हीचीही माहिती अर्जात नमूद करणं अत्यावश्यक आहे. माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारा स्वतःचा फोटो स्वतंत्रपणे
सॉफ्ट कॉपी, जे-पी-जी, जे-पी-ई-जी किंवा पी-एन-जी या फॉर्मॅटमध्ये 5 केबी ते 124 1024 केबी आणि स्वाक्षरी ही सॉफ्ट कॉपी जे-पी-जी, जे-पी-ई-जी पी-एन-जी या फॉर्मॅटमध्ये 5 केबी ते 512 केबीपर्यंत आणि शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे ज्याला आपण ओरिजिनल म्हणतो, ते जे-पी-जी, जे-पी-ई-जी, पी-एन-जी या फॉर्मॅटमध्ये 50 केबी ते 1024 केबीपर्यंत पूर्णतः सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून पी-डी-एफ किंवा आता जे सांगितलं त्या रूपामध्ये सोबत ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला सही कशी लागणार आहे, तुम्हाला फोटो कसा लागणार आहे, तुम्हाला कागदपत्रे कशी लागणार आहेत, याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं हे जे सूचनापत्रक आहे, ते आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देतोय. ती तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता आणि यानुसारच तुम्हाला तुमची ॲडमिशन प्रक्रिया अगदी सहजपणे पूर्ण करणं शक्य होणार आहे. पुढच्या 6च्या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे, की ऑनलाईन प्रवेश करण्यापूर्वी संकेतस्थळावरील होम पेजवर प्रेझेंटेशन्स या टॅबखाली यूजर आयडी यूजर गाईड प्रेझेंटेशनमध्ये स्टुडंट्स ऑनलाईन ॲडमिशनमध्ये दिलेल्या डेमोतील माहितीनुसार ऑनलाईन प्रवेश तुम्ही जर का स्वतःच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत असाल, तर त्याचा डेमोसुद्धा तुम्हाला याच पेजवर दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही तो बघू शकता. त्यामुळे तो जो क्रम आहे तो लक्षात ठेवा. होम पेजवर प्रेझेंटेशन, त्याच्यानंतर यूजर गाईड प्रेझेंटेशनमध्ये स्टुडंट्स ऑनलाईन ॲडमिशन इथे तुम्ही हे सविस्तर पाहू शकता. तर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचा स्वतःचा आयडी आणि पासवर्ड तयार करणं आवश्यक असतं. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आवश्यक असतो. हा मोबाईल नंबर तुमच्या हा ओ-टी-पी जो येतो तो तुमच्या मोबाईल नंबरला किंवा ईमेल आयडीला पाठवला जातो. त्यामुळे इथं मोबाईल नंबर देत असताना तुम्ही काळजीपूर्वक देणं गरजेचं असतं. मेल आयडीमध्ये चुका होऊ देऊ नका आणि जो मोबाईल नंबर आत्ता तुम्ही प्रवेशित करत आहात, माहितीसाठी घेत आहात, तोच मोबाईल नंबर तुमचा हा अभ्यासक्रम संपेपर्यंत असणं गरजेचं असतं. कारण सर्व सूचना विद्यापीठाच्या याच मोबाईलला आणि ईमेल आयडीला तुम्हाला दिल्या जातात. जे अर्जदार विद्यापीठाचे पूर्वीचे आहेत व ज्यांना 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक मिळालेला आहे, त्यांचा म्हणजे पूर्वी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचा यूजर आयडी हा कायम नोंदणी क्रमांक असणार आहे आणि पासवर्ड हा मागील वर्षी वापरल्यानुसार असेल. पासवर्ड जर का विसरला असेल, तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करून नवीन पासवर्ड करू शकता. त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्हाला. ऑनलाईन प्रवेश करतेवेळी विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्जदाराने अचूक माहिती भरावी. मूळ कागदपत्र जी सांगितली त्याच्यानुसार तुम्ही पूर्ण करायला अत्यावश्यक आहे. जर का यातलं अपूर्ण असेल, चुकीचं असेल, तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा देखील विद्यापीठानं उपलब्ध करून दिलेली. त्याचे जे डिटेल्स आहेत, त्या 10 क्रमांकाच्या सूचनेमध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते सविस्तर पाहू शकता. तुम्हाला सांगितलं मी पूर्वीच, की आपला मेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीपर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवणं आवश्यक आहे. कारण सगळी माहिती त्यावर येते. तुम्हाला तुमचा प्रवेशास तुम्ही पात्र किंवा अपात्र झाला, याची माहिती तुम्हाला तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या स्टुडंट स्टेटसवर तुम्ही चेक करू शकता. त्यावर तुम्ही जर का प्रवेशासाठी पात्र झाला, तर अप्रूव्ड असा शेरा येतो. जर का तुम्ही प्रवेशास पात्र नाही झाला, तर रिजेक्ट असा शेरा येतो. त्यासाठी तुम्ही हे कायम व्यवस्थित सतत सातत्यानं बघणं गरजेचं असतं. आणि प्रवेश जर का चुकीचा झाला किंवा तुम्ही अपात्र झाला, तर विद्यापीठ नियमानुसार तुम्हाला शुल्क मिळणार नाही. ही एक महत्त्वाची सूचना तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच यामध्ये आपण चुकीला माफी नाही, हे तत्त्व तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून चूक होऊ देऊ नका. सर्व बाबी काळजीपूर्वक वाचा आणि यशस्वीरित्या आपला प्रवेश घ्या. ऑनलाईन प्रवेश प्रजातील बदलता येणार नाही. त्यामुळे ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. आपला प्रवेश कायम होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंट काढून अभ्यास केंद्रावर सदरच्या अर्जाची प्रिंट जमा करून आपण आपले अध्ययन साहित्य घ्यावे. अर्ज जेव्हा तुम्ही प्रिंट घेता ॲडमिशन फॉर्मची तेव्हा एक स्टडी सेंटर कॉपी असते, त्यालाच आपण अभ्यास केंद्र असं म्हणतो आणि एक स्टुडंट कॉपी असते. स्टुडंट कॉपी म्हणजे विद्यार्थ्याची, तुमची स्वतःची कॉपी. तर यातली स्टडी सेंटरची कॉपी ही तुम्हाला त्या अभ्यास केंद्रावर नेऊन जमा करायची. तिथं तुम्हाला तुमचं अध्ययन साहित्य पुढील काही दिवसामध्ये विद्यापीठाकडून मिळतं. 15 नंबरला शिष्यवृत्तीच्या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत, त्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचाव्यात. हा भाग मुद्दामून या ठिकाणी मी स्किप करतोय, तर तुम्ही जरूर पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचे जे महत्त्वाच्या सूचना बघायच्या आहेत, की तुम्हाला ओळखपत्र हे ऑनलाईन दिलं जातं. अ, स विद्यापीठानं 17व्या 19 क्रमांकाच्या सूचनेमध्ये सांगितलंय, की अर्जदाराने स्वतःचा प्रवेश स्वतः भरावा. मित्र, नातेवाईक, सायबर कॅफे यांच्यावर प्रवेश अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवू नये.
चुकीची माहिती भरलेला प्रवेश अर्ज अभ्यास केंद्र किंवा विभागीय केंद्राकडून अथवा विद्यापीठाकडून नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्जदाराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी तुम्ही स्वतः माहिती वाचून समजून घेऊनच ती भरा. प्रवेशाचे सर्व नियम, अटी, शर्ती, हमीपत्र भरावं लागतं. तुम्हाला ते ऑनलाईनच भरलं जातं. त्यामुळे तेही तुम्ही एकदा काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. आता 21वी सूचना खूप महत्त्वाची, की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विद्यार्थ्यांना आता मुक्त विद्यापीठातून एकाच वेळी 2 पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे एकाच वेळी मुक्त विद्यापीठातून तुम्हाला एखादा पी-जी कोर्स करता येतो, एखादा यू-जी कोर्स करता येतो किंवा एक पी-जी कोर्स, एक डिप्लोमा कोर्स किंवा एक सर्टिफिकेट कोर्स अशा 2 अभ्यासक्रमांना तुम्ही प्रवेश घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश प्रक्रियेसंदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि तुम्ही हे जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक सो मच.